नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुरेंद्र खेडेकर सर्वांना नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शन ही एक त्वचेची बिमारी आहे आणि हे इन्फेक्शन एक वेळा झालं का लवकर आटोक्यात येत नाही. या इन्फेक्शनमुळे स्किन ही लाल होते आणि त्या स्किनला खाज सुटते. फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. फंगल इन्फेक्शन झाल्यास ती जागा नेहमी कोरडी राहील याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. फंगल इन्फेक्शन हे एक असे इन्फेक्शन आहे, हे एक सामान्य इन्फेक्शन नसते. सामान्य खाज जे असते, सामान्य खाज लवकर दुरुस्त होते, परंतु फंगल इन्फेक्शन झालं तर ते लवकर दुरुस्त होत नाही. फंगल इन्फेक्शनमध्ये सतत 90 दिवसपर्यंत आपण मेडिसिनचा वापर करावाच पाहिजे. फंगल इन्फेक्शनचे अनेक औषधं आहेत. आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथिक आहे, स्किनच्या क्रीम आहे. या क्रीम जे आहे या सतत आपण 90 दिवस जर लावल्या तर फंगल इन्फेक्शन आटोक्यात येऊ शकते. परंतु साधारणपणे असं दिसतं की 2-3 वेळा क्रीम लावल्यानंतर फंगल इन्फेक्शन हे कमी झालं का आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसांना पुन्हा हे इन्फेक्शन सुरू होते आणि पुन्हा खाज सुरू होते. त्यामुळे फंगल इन्फेक्शन संपूर्णपणे नष्ट करायचं असेल तर 90 दिवसपर्यंत स्किनचे ऑइंटमेंट जे आहे ते आपण लावायच पाहिजे. आणि फंगल इन्फेक्शन हे एक अशा प्रकारचं इन्फेक्शन आहे की जे कपड्याला सुद्धा चिकटून असते. फंगलचे हे जे जंतू असते हे कपड्यावरती सुद्धा चिकटून राहते. त्यामुळे हे कपडे जे आहे हे अंतर्वस्त्र जे आहे मनुष्याचे हे वारंवार बदलावच पाहिजे. म्हणजे ते खराब झाल्यानंतर ते घालू नये आणि स्वच्छ कपड्याचा टॉवेलचा वापर करावाच पाहिजे. एकामेकाचे टॉवेल घरात जर एखाद्याला फंगल इन्फेक्शन असेल तर त्याचा टॉवेल दुसऱ्याने वापरू नये. दुसऱ्याने जर त्याचा टॉवेल आंघोळ करताना वापरला तर एकमेकाचं इन्फेक्शन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकते. आता याच्यावर आयुर्वेदिक औषधंसुद्धा आहे. खदिरारिष्ट सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेता येते. हे खदिरारिष्ट जे आहे हे स्किन डिसीजसाठी एक चांगला पर्याय आहे. ॲलोपॅथीमध्ये बरेचसे औषधं आहेत, परंतु प्रभावी औषधं जे आहे हे फंगलसाठी हे एखाद्या चांगल्या फंगलच्या तज्ज्ञाकडून आपण तपासणी करून ते औषध सतत घ्यायला पाहिजे. तरच हे फंगल इन्फेक्शन कमी होऊ शकते. नाहीतर फंगल इन्फेक्शन हे वारंवार असं होत राहते. आणि हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून बऱ्याच प्रकारची आपली काळजी घ्यावी लागते. कपडे नेहमी आपले स्वच्छ असायला पाहिजे, टॉवेल स्वच्छ असायला पाहिजे, अंतर्वस्त्र स्वच्छ असायला पाहिजे आणि रोज खुल्या हवामानामध्ये म्हणजे सकाळी 6 ते 6:30पर्यंत हे आपण फिरायला गेलो पाहिजे. खुल्या हवेत फिरल्याने सुद्धा
फंगल इन्फेक्शन हे कमी होण्यास मदत होते. आणि फंगल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने जास्त हे मसाल्याचे पदार्थ वगैरे खाल्ल्यास हे इन्फेक्शन पुन्हा जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे जास्त मसाल्याचे पदार्थ फंगल इन्फेक्शन झाल्यास खाऊ नये काही दिवस, असं मला वाटते. तर मित्रांनो, ही माहिती आपल्यासाठी फंगल इन्फेक्शनचा उपचार करताना उपयोगी ठरेल असं मला वाटते. जय हिंद, जय भारत.